सो हे गाइस वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. सो मला माहिती व्हिडिओज व्लॉग नाही केला बट आज रील्स शूट करते. सो आज एक ब्लॉगचं टॉपिक पण होऊन जाईल आणि तुम्हाला पण समजेल की रील्स चालू आहेत माझे बट एडिटिंग थोडा वेळ लागतो आहे कारण की आमची इथं लाईट खूप जाते. सो त्यामुळे आणि घाम पण खूप आला आहे. सो आता रील्स वगैरे शूट करून झालेलं आहे आणि आजपासून ब्लॉग कंटिन्यू येणारच आहे. डेली ब्लॉग येणार आहे आणि तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा. आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला मी नवीन व्हिडिओ पोस्ट केले की नोटिफिकेशन येईल. सो आजपासून ब्लॉग कंटिन्यू आहेच आणि तुम्ही एंडपर्यंत नक्कीच बघा. आणि जे लोक ब्लॉग माझ्या आधी बघायचे त्या लोकांना पण माहिती आहे की माझ्या व्हिडिओची क्लॅरिटी पण खूप जरा डाऊन होती खूप. सो आतापासून व्हिडिओ नीट येणार आहेत आणि तुम्हाला हवे तसे ब्लॉग येणार आहेत. सो हा ब्लॉग पण एंडपर्यंत नक्की बघा, याच्या पुढचे पण ब्लॉग तुम्ही बघत जा, असंच सपोर्ट करत राहा कायम. सो चला आता ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. सो गाईज आता रील्स वगैरे शूट करून झाले नाही बघा. मिरर खूप घाण पण झाला की जे झालं मी पुसला नाही आहे, नाही ते मी रील्ससाठी ते क्लीन करते रोज. सो बघा स्पॉट्स दिसत आहे तिथे, ते मी खूप दिवस झाले क्लीन नाही केलं असं त्यामुळे. आणि आता रील्स वगैरे शूट करून झालेले आहे आपला. आणि हा फोटो जो आहे तर मी तुम्हाला नाही दाखवू शकत. हा माझ्या लहानपणीचं स्कूलचा ID कार्ड आहे. ऑलमोस्ट 5th का 4thचा ID कार्ड आहे. सो मी असाच मेमरीज म्हणून असं फक्त स्टिक केला आहे तिकडे. सो समजू शकता तुम्ही, नाही दाखवू शकत लहानपणीचा फोटो मी तुम्हाला. सो हा माझा आजचा रील्स फिट आहे. कसा वाटला तुम्हाला माझा रील्सचा आउटफिट? आणि आता आपण ब्लॉग कंटिन्यू करू. तसं तर माझे रील्स मीच काढते आधीपासूनच, टिकटॉकपासूनच माझे रील्स मीच काढते. टिकटॉकमध्ये मी फेमसमध्ये कारण की लास्टला मी रील्स करायला लागले. आधी एक अकाउंट होता माझा 5K ऑलमोस्ट कम्प्लीट झालेले बट तो अकाउंट हॅक झाला. सो त्यामुळे मी आता हा असा माझा आउटफिट आहे. हा टॉप खूप जुना आहे बट मी आता तो यूजच केला नव्हता. सो आता मी बोलली रील्ससाठी आपण यूज करूया, चांगला पण वाटतो आहे. आणि सो तुम्हाला होणारच आहे. सो चला आता ब्लॉग कंटिन्यू करूया. रील्स वगैरे शूट करून झाले, आता पोस्ट होत. सो गाईज गरम पण खूप होत होतं त्यामुळे मी लिंबू सरबत पिऊन आली. जरा छान वाटतं आहे आता. सो करत नाही माझं मी शूट करते. आणि ह्याच्या आधी स्टँड घेऊन फक्त 1 महिना झाला. स्टँड घ्यायच्या आधी मी डब्यावर फोन ठेवायची, डब्याने फोन, कधी तर खिडकीत वगैरे खूप फोन ठेवायची कारण की माझे स्टँड नव्हता. स्टँड होता आधी 10thला होता बट तो तुटला कारण की तो खूपच नाजूकच वापरेनच. कारण की माझ्याकडे जी वस्तू मी आणते ना ती काही ना काहीतरी होऊन तुटतेच, त्यामुळे एवढा भेटतो मला. तर हा आता मी नीट वापरणार आहे. आणि मुळेच सगळं आता मी सगळे चेंज वगैरे करते, सगळे रील्स वगैरे शूट करून जातात. सो गाईज आता झोप वगैरे झालं तर झोपून वगैरे उठले आणि मी तुम्हाला सांगितलं नव्हतं आय थिंक मी विसरली बट आता आज आम्ही ट्राय करतो आहे ढोकळा बनवायला. आणि आम्ही रेडी करायला पण ठेवला तिकडे ते बघा तिकडे. आता थोड्या वेळाने बघू, ओपन करताना मी तुम्हाला दाखवूनच. फर्स्ट टाईम आम्ही करतो आहे घरी ढोकळा, तर आम्ही याच्या आधी बाहेरच खाल्लं होतं. सो चला आता ढोकळा रेडी झाला की मी तुम्हाला दाखवते कसा झाला आहे तो, आपण चेक करूया म्हणजे मी फर्स्ट टाईम बनवते. सो चला जे बघा असा आमचा ढोकळा झालेला आहे. थोडंसं काहीतरी कमी वाटतं बट फर्स्ट टाईम केलं असं त्यामुळे फर्स्ट टाईमच्या ह्याच्यामुळे चांगला झाला आहे. सो